Hello students. First of all, a very good morning to all of you. Today we have started here a bridge course for first to 10th standard students. I'm ऋतुजा लावरे. तर आपण आज 7th स्टँडर्डचं इंग्लिशचं टेस्ट नंबर फर्स्ट घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. तर इथे तुम्हाला क्वेश्चन पेपर दिसते. इथे मार्क्स 20 दिसत आहे. आपण जे आज क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत, जे टेस्ट सॉल्व करणार आहोत त्याला 20 मार्क्स आहे. त्यानंतर इथे क्वेश्चन्स दिलेले असणारेमध्ये आपल्याला इथंच फोकस्ड करायचं आहे आणि आन्सर द्यायचे. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, स्पीक 4 to 5 सेंटेन्सेस अबाउट एनी वन ऑफ द फॉलोविंग टॉपिक्स. 3 मार्क्सला क्वेश्चन आहे हा. खाली आपल्याला टॉपिक दिलेले आहेत. माय सेल्फ, सेकंड आहे थिंग्स आय कॅन डू. तर 4 ते 5 लाईन आपल्याला इथे बोलायच्या आहेत किंवा राईट करायच्या आहेत. पहिला टॉपिक आहे माय सेल्फ. आता माय सेल्फ म्हणजे आपल्या स्वतःबद्दल आपण काय सांगू शकतो. तर आपल्याला 4 ते 5 सेंटेन्सेस म्हणजे ओळ, 4 ते 5 सेंटेन्सेस आपल्याला स्वतःबद्दल सांगायचे आहे. माय सेल्फ म्हणजे आपण स्वतः. तर आपण इथे आपल्या स्वतःबद्दल 4 सेंटेन्सेस राईट करूया. इथे फर्स्ट सेंटेन्स राईट करते मी. आपण नंबरिंग करूया 1, 2, 3 आणि 4. ओके, सो आपण इथे राईट करूया. आता फर्स्ट सेंटेन्स, माय नेम इज ऋतुजा लावरे. सो माझं नाव ऋतुजा लावरे आहे, त्यामुळे मी लिहिणार माय नेम इज. माय नेम इज ऋतुजा. माय नेम इज ऋतुजा. सो आपण स्वतःबद्दल माहिती सांगायला लावली इथे. माय सेल्फ म्हणजे स्वतःबद्दल 4 ते 5 सेंटेन्सेस राईट करायचे आहे. सो मी 4 घेतल्या. आपण दुसरी लाईन लिहूया. आय ॲम I am 12 years old. ओके, त्यानंतर आपण थर्ड लाईन राईट करूया. आय ॲम स्टडाईंग म्हणजे शिक्षण घेत आहे. इन राहता मी राहत्यात शिक्षण घेत आहे. त्यानंतर आपण चौथी लाईन आपण राईट करू शकतो. आपल्याला काय आवडतं तर त्याबद्दल पण आपण लिहू शकतो. म्हणजे माय सेल्फ स्वतःबद्दल सांगायचं आहे. सो आपल्याला काय आवडतं, आपल्या हॉबीज काय आहे, आपण ते सुद्धा इथे राईट करू शकतो. आय लाईक टू प्ले गेम्स. ओके, गेम्स पण खेळायला आवडतात. त्यानंतर आपण 5th लाईन पण घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला जास्त समजायला. 5th लाईन. ओके, नो प्रॉब्लेम. सो आय लाईक टू ईट मँगोज. ओके, आय लाईक टू ईट मँगोज. मला आंबे खायला आवडतात. सो हे झालं आपल्या स्वतःबद्दल. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पुढे पण वेट ऑर मिनिट. हे बघा, थिंग्स आय कॅन डू. आता याचा अर्थ असा होतो की आपण काय करू शकतो. मी काय करते, मी काय करू शकते.
तर आपण याबद्दल पण 4 ते 5 सेंटेन्सेस आपण इथे राईट करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया लाईन लिहायला. फर्स्ट आपण नंबरिंग करून घेऊया. फर्स्ट सॉरी ओके, there is first, there is second, third, fourth and fifth. ठीक आहे. तर आपली फर्स्ट लाईन, फर्स्ट सेंटेन्स आपली, आय कॅन रन फास्ट. मी जोरात पळू शकतो. ओके, त्यानंतर पुढे लिहूया आपण. सेकंड लाईन आपली, our second line is I help my mother and father at home. ओके, आपण आता आपली थर्ड लाईन, I do homework. ओके, आपण आपली फोर्थ लाईन लिहूया. आय प्ले विथ माय ब्रदर. ओके, त्यानंतर आय कॅन cook very well. ओके, दॅट्स इट. आता तुम्हालाही समजलेलंच असेल इथे आपल्याला काय सांगितलं होतं. इथे आपल्याला सांगितलं होतं की स्पीक 4 to 5 सेंटेन्सेस अबाउट माय सेल्फ. मीन्स आता इथे टॉपिक दिलेले होते, आपल्याला 4 ते 5 सेंटेन्स इथे राईट करायचे होते. तर तुम्ही होप सो तुम्ही हे राईट केलेलंच असेल. मी जे आत्ता राईट केलेलं आहे ते मी आत्ता एवढं राईट केलं. फॉर माय सेल्फ मीन्स अबाउट माय सेल्फ, स्वतःबद्दल आपल्याला 4 ते 5 सेंटेन्सेस राईट करायचे इथे. आणि इथे पण मी थिंग्स आय कॅन डू म्हणजे आपण कोणत्या गोष्टी करू शकतो याबद्दल इथे मी 4 ते 5 सेंटेन्सेस राईट केलेले आहेत. तर होप सो की तुम्ही हे राईट केलेलं तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून घेतलेलं असेल. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला सेकंड क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग वर्ड्स इन द वर्ड क्लाउड केअरफुली. फॉर्म एनी 2 मीनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग एनी ऑफ द वर्ड्स फ्रॉम द वर्ड क्लाउड. म्हणजे आपल्याला इथे सांगितलं आहे, सो गाईज वी हॅव टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्सेस बाय युजिंग दिस चार्ट. ओके, सो आपल्याला इथे एनी टू मीनिंगफुल सेंटेन्सेस काय करायचे, प्रिपेअर करायचे. ओके, तयार करायचे. सो आपण फर्स्ट सेंटेन्स घेऊया. इथे मी फर्स्ट सेंटेन्स राईट करते. सो काय होऊ शकतो, एक मिनिंगफुल आपल्याला सेंटेन्स तयार करायचा आहे. ओके, सो मी इथे फर्स्ट सेंटेन्स राईट करते. शी इज रनिंग. ओके, शी इज रनिंग. आपलं फर्स्ट सेंटेन्स झालं. आपण सेकंड सेंटेन्स राईट करूया. ही हॅज. ओके, इथं शी होतं. एक मिनिट गाईज. ओके, दिस विल बी रॉंग. मी परत पुन्हा राईट करते. फर्स्ट सेंटेन्स, शी इज रनिंग. ओके, आपण सेकंड सेंटेन्स तयार करूया. इथे काय
काय सेकंड सेंटेन्स होऊ शकतं? हे बघा, मी इथून शी घेतला, शी इज रनिंग. देअर इज ॲबसेंट अँड देअर ऑल्सो इज ॲबसेंट. ओके, सो तुम्ही समजून घ्या तिथे. वेट, मी तिथे राईट पण करून देते. हवा आहे तिथे आपल्याला. आय कॅन राईट इट्स नॉट अ परफेक्ट शेप बट ओके. ओके, शी अँड हाव. ओके, सो आपण आता दुसरी लाईन तयार करूया. ही इज किंवा ही हॅज अ पेन. समजलं? ही हॅज अ पेन. म्हणून आपण इथे राईट करूया. ही हॅज अ पेन. ही हॅज अ पेन. अशा प्रकारे आपलं हे सेकंड क्वेश्चन पण फिनिश झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. थर्ड क्वेश्चन आहे आपला, रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द बास्केट्स ऑफ वर्ड्स केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग. आपल्याला काय करायचं आहे, बघा इथे रिटर्न आहे, आपल्याला इथे राईट करायचं आहे आणि 6 मार्क्सला आहे. ओके, तर आपल्याला खाली क्वेश्चन पण दिलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे 1 2 3 4 5 अप टू 6पर्यंत क्वेश्चन्स दिलेले आहेत आहे. आणि हा जो बास्केट दिसतोय तुम्हाला, कॅन यू सी दिस बास्केट? ओके, हा जो बास्केट दिसतोय, या बास्केटमध्ये काय इथे वर्ड्स दिलेले आहेत आपल्याला. सो हे जे वर्ड्स आहेत, हे खाली दिलेले जे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्सचे आन्सर आहेत. आणि सो आपल्याला ते फाइंड आउट करून राईट आन्सर आपल्याला त्या क्वेश्चन पुढे करायचं आहे. म्हणजे आपल्याला राईट आन्सर द्यायचं आहे तिथे त्यांना. सो आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. अवर फर्स्ट क्वेश्चन इज अ वर्ड हॅविंग ING. इट मीन अ वर्ड हॅविंग ING इन इट. तर हे जे बास्केट आहे, यामध्ये एक ING म्हणून एक वर्ड आहे, ING त्याच्या लास्टला आहे. सो आपल्याला तो वर्ड फाइंड आउट करायचा आणि तो तिथे राईट करायचा आहे. सो स्विमिंग, मला इथे एक वर्ड दिसतोय स्विमिंग. सो आय राईट हिअर स्विमिंग. स्विमिंग. Wait a minute. SWIMMING. स्विमिंग. त्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन काय, अ वर्ड दॅट मीन्स फ्रायटेंड. तर हा शब्द थोडासा तुम्हाला वेगळा वाटत असेल, थोडासा हार्ड वर्ड आहे. फ्रायटेंड मीन्स इट मीन्स घाबरणे. सो आपल्याला या बास्केटमध्ये एक वर्ड दिलेला आहे की तो आपल्याला शोधायचा आहे की घाबरणेला एक सिमिलर वर्ड काय आहे. सो इट्स अ स्केअर्ड. ओके, सो आपण इथे राईट करणार आहोत स्केअर्ड. आय होप सो. स्केअर्ड. स्केअर्ड. ओके, त्यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, द अपोजिट वर्ड ऑफ सॅडली. सॅडलीला अपोजिट वर्ड काय आहे? सो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सॅडलीला अपोजिट वर्ड आहे, काय वाटतं तुम्हाला? स्केअर्ड आहे का नाही? स्केअर्ड ऑलरेडी आपल्याला फ्रायटेंडचा सिमिलर वर्ड आहे स्केअर्ड. सो हॅपीली आपला सेकंड वर्ड आहे हॅपीली. सो आपण त्याच्या पुढे त्याचा आन्सर राईट करूया. HAPPIL बाय हॅपीली. होप सो तुम्ही माझ्या पाठोपाठच राईट करत असाल असं मी कन्सिडर करून आपण पुढे चाललो आहे. सेकंड आपला क्वेश्चन आहे, अ वर्ड दॅट मीन्स कटिंग. कटिंग मीन्स काय? तर कटिंग म्हणजे कट करणे. अ वर्ड दॅट मीन्स कटिंग. कटिंग म्हणजे कट करणे. मग याच्यात कोणता वर्ड आहे कटिंगशी रिलेटेड? काय वाटतं तुम्हाला, कोणता वर्ड आहे कटिंगशी रिलेटेड? तर वर्ड दॅट मीन्स कटिंग म्हणजे कटिंग आपण कटिंगशी रिलेटेड काय वर्ड आहे तर आपण इथे बघणार आहोत.
या आपल्याला जो बास्केट दिलेला आहे या बास्केटमध्ये आपल्याला सापडेल. चॉपिंग, चॉप करतो ना आपण एखादं, चॉपिंग म्हणजे कापड पण होतं आणि कटिंग पण होतं, म्हणजे आपण कट करतो ते पण होतं म्हणजे. सो आपल्याला आपला आन्सर, करेक्ट आन्सर आहे चॉपिंग. सो आपण इथे राईट करूया चॉपिंग. चॉपिंग. त्यानंतर थिंग्स वी नीड फॉर स्टिचिंग. तर आपल्याला, आपण काही शिवत असतो तर शिवताना आपल्याला काय गरजेचं असतं. तर शिवताना आपल्याला काय लागतं, काय काय थ्रेड, दोरा पण लागतो. त्यानंतर फोरहेड नाईफ, स्विमिंग स्टिचेस, जॅकल, त्यानंतर निडल. ओके, निडल पण लागतं आपल्याला. सो याचा आन्सर काय येईल, याला 2 आन्सर आहेत. याचा आन्सर येईल ह्याचा आन्सर येईल थ्रेड अँड नीडल. ओके, आपला लास्ट क्वेश्चन आहे ॲन ॲनिमल. आता यामध्ये आपल्याला जो हे दिलेला आहे, बास्केट दिलेली आहे, त्यामध्ये काय आपल्याला आहे ना, ॲनिमल कोणते कोणते आहे ते शोधायचे. तर मला इथे तर काय ॲनिमल नाही दिसत आहे मला. स्विमिंग स्टिचेस, जॅकल. ओके, जॅकल मीन्स इट्स अ न्यू वर्ड फॉर यू गाईज. इट्स याला मराठीमध्ये कोल्हा म्हणतात. सो जॅकल मीन्स कोल्हा. शोल्डर नाही, निडल नाही, थँक्यू, नो. बोर मीन्स पिग, डुक्कर. सो आपल्याला 2 ॲनिमल्स भेटले, इथे एक आणि इथे. सो आपण ते काय करणार आहोत, ते लिहिणार आहोत. काय होतं पहिला, जॅकल अँड बोअर. ओके, सो अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 3 पण ओव्हर झाला आहे. सो आपण सुरुवात करूया आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. होप सो गाईज तुम्ही हे राईट केलेलं असेल. आपला पुढचा क्वेश्चन आहे, रीड द फॉलोविंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स. आता आपल्याला इथे दिसतोय हा एक मोठा पॅसेज दिलेला आहे. ओके गाईज, दॅर इज अ बिग पॅसेज. सो आपल्याला हा जो पॅसेज आहे, या पॅसेजमधनं खाली दिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते दिसत आहेत तुम्हाला. 6 क्वेश्चन्स आहेत. त्या क्वेश्चन्सचे आपल्याला आन्सर द्यायचे आहेत. सो व्हॉट डिड युअर पॅरेंट्स डू फॉर यू वेन यू वेर व्हेरी यंग. मीन्स तुम्ही ज्यावेळेस खूप यंग होते, यंग मीन्स चाइल्ड होते, किड होते, त्यावेळेस तुमच्या पॅरेंट्सने तुमच्यासाठी काय काय केलं आहे, तुमचे पॅरेंट्स तुमच्यासाठी काय करायचे. सो आपल्याला हे पॅसेजमध्ये दिलेलं आहेत. आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही आहे. आपल्याला या पॅसेजमध्ये दिलेला आहे, आपल्याला फक्त फाइंड आउट करायचं आहे. नीट केअरफुली हा पॅसेज रीड करायचा अँड देन खाली दिलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे आपल्याला. सो आपण रीड करायला सुरुवात करूया. मी हायलाईट करते म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. They feed you. So when you were young, your parents or other grown-ups did everything for you. Means when you were kid, child also, your parents or other grown-ups means तुमचे पॅरेंट्स किंवा जे मोठे आहेत ते तुम्हाला तुमच्यासाठी सगळं केलं आहे त्यांनी. दे फीड यू, वॉश्ड यू, ड्रेस्ड यू अँड टूक यू अराउंड. मीन्स आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट जे आहे त्याचा आन्सर, दे फीड यू, वॉश्ड यू, ड्रेस्ड यू अँड टूक यू अराउंड. मीन्स ते तुम्हाला खाऊ घालायचे, तुम्हाला आंघोळ घालायचे, त्यानंतर तुमचे कपडे चेंज करायचे, त्यानंतर तुम्हाला जवळ घ्यायचे. हे सगळं त्यांनी तुम्ही ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस केलेलं आहे. त्यानंतर आपला दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज DIY. DIY मीन्स काय, डू इट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतः केलं पाहिजे. म्हणजे अगोदर तुम्ही लहान होते, वेन यू वेर किड, दॅट टाईम युअर पॅरेंट्स डू एव्हरीथिंग फॉर यू. मीन्स तुम्ही ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस तुमचे पॅरेंट्स तुमच्यासाठी सगळं करायचे. बट आता तुम्ही मोठे झालेले आहात, मीन्स यू आर नियरली 11 years ओल्ड नाव. सो तुम्ही तुमच्या गोष्टी स्वतःहून केल्या पाहिजे. सो DIY मीन्स व्हॉट, DIY मीन्स डू इट युअर सेल्फ.
तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतः केल्या पाहिजे. आपला थर्ड क्वेश्चन आहे, होप सो यू विल राईट इट. Our third question is, write down any 2 things you can do on your own. मीन्स 2 अशा गोष्टी राईट करायच्या आहे तुम्हाला की ज्या तुम्ही स्वतः करतात. तुम्ही स्वतः कोणत्या कोणत्या गोष्टी करतात, तर तुम्हाला माहीतच असेल तुम्ही काय काय करता ते. तर त्यापैकी फक्त एकच गोष्ट 2च गोष्टी सांगायच्या फक्त की ज्या तुम्ही स्वतःहून करतात. सो आपण फर्स्ट ईटिंग करतो, आपण खातो स्वतः. राईट विथ मी when I write it. Eating, EATING. आपण ईटिंग करतो. ओके. त्यानंतर आपण स्लीपिंग. ओके. त्यानंतर ब्रीथिंग पण करतो. श्वास पण आपण स्वतःच घेतो, दुसऱ्यांची गरज नाही पडत आपल्याला. ओके. तर 2च गोष्टी सांगितल्या होत्या आणि आपण अशा भरपूर काही गोष्टी करतो ज्या स्वतःहून करतो. सो राईट डाऊन इट in your notebook. Write down any 2 things you can do on yourself, on your own. So तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतात, यापैकी भरपूर काही गोष्टी करतात, बट I'll write it only 3 things. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट डाऊन एनी 2 nouns from the passage. So guys, our next question is, write down any 2 things you can do on your own. ओके. म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टी स्वतःहून करू शकता त्या गोष्टी इथे राईट करायच्या आहे. सो तुम्ही ईट करू शकता, स्लीपिंग करू शकता. सो आय कॅन स्लीपिंग, आय कॅन ब्रीथिंग, आय कॅन ईटिंग. सो लाईक दिस. त्यानंतर आपला फोर्थ क्वेश्चन आहे, राईट डाऊन एनी 2 nouns फ्रॉम द पॅसेज. आता वरती दिलेला जो पॅसेज आहे त्या पॅसेजमधले आपल्याला नाउन्स फाइंड आउट करायचे. सो नाउन्स तुम्हाला माहीतच असेल. नाम, तर नाम काय यामध्ये, वेन यू वेअर व्हेरी यंग युअर पॅरेंट्स. सो पॅरेंट्स इज अ नाऊन. सो आपलं पहिले येणार नाऊन, मग काय येणार, पॅरेंट्स येणार. त्यानंतर पुढे काय येणार, किड येणार. ओके. सो किड पण इथे राईट करायचं. त्यानंतर राईट डाऊन, हा झाला आपला फोर्थ क्वेश्चन. ओके. राईट डाऊन एनी 2 pronouns फ्रॉम द पॅसेज. आता कोणतेही 2 प्रोनाऊन्स राईट करायचे. सो प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम, म्हणजे आपण सगळ्यांना यूज करू शकतो, हे असं सर्वनाम. त्यानंतर आता काय येईल सर्वनाम, बघा आपण पहिल्यापासून रीड करू. वेन यू वेअर व्हेरी यंग युअर पॅरेंट्स ऑर अदर ग्रोन्स अप डीड एव्हरीथिंग फॉर यू, दे फीड यू. दे, इथे समजलं तुम्हाला. इथे बघा, दे हा शब्द काय आहे, दे म्हणजे त्यांनी दुसऱ्यांसाठी वापरलेला आहे, म्हणजे तो काय झाला, सर्वनाम झाला. सगळ्यांसाठी वापरला म्हणजे सर्वनाम. दे फीड यू, वॉश्ड यू, ड्रेस्ड यू, टूक यू अराउंड यू, but things must have changed since then. Now that you are nearly 18, you must have to learn to do many things all by yourself. Now you are a do it yourself DIY kid, right? Here's a list of some things an 11-year-old child should be able to do, and never mind if you can't do some things as yet. There's a whole year for you to learn these things. You will enjoy them. सो आपण पहिला शब्द बघितला प्रोनाउन्समध्ये, काय बघितला, दे. दे बघितला पहिला शब्द आपण, काय बघितला, दे. आणि दुसरा शब्द काय बघितला आपण, पूर्ण आपला स्टांझा, आपला जो पॅरेग्राफ आहे त्यामध्ये पूर्ण एक शब्द यूज केलेला आहे, जो कोणता आहे तो यू. आपण यू सुद्धा सगळ्यांसाठी वापरतो, यू. ओके. सगळ्यांसाठी यूज करतो ना सर्वनाम. सो अशा प्रकारे आपला 5वा क्वेश्चन पण एंड झालेला आहे. आपला 6 नंबरचा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आहे हा. चूज द राईट वर्ड रिलेटेड टू दी फॉलोइंग व्हर्ब्स. आता खाली जे वर्ब्स आहेत, वॉश्ड, ड्रेस्ड, ओके, दिसतात ना हे, वॉश्ड, ड्रेस्ड, चेंज्ड. ओके. हे जे वर्ब्स आहेत या वर्ब्सला आपल्याला एक रिलेटेड राईट वर्ड आपल्याला इथे राईट करायचं आहे. सो मी इथे राईट वर्ड काय करणार आहे, यूज करणार आहे. सो आपण केक वॉश करतो का, नो. सो ऑब्वियसली केक हा यामध्ये नाही येणार. सो आपण त्याच्यावर रॉंग टिक करूया. ओके.
त्यानंतर क्लोथ्स आपण वॉश करू शकतो का? येस, आपण क्लोथ वॉश करू शकतो. क्लोथ्स घालू शकतो का? कपडे घालू शकतो आपण? येस, क्लोथ्स घालू पण शकतो आणि चेंज करू शकतो का? येस, ऑब्विसली. सो आपला करेक्ट आन्सर आहे क्लोथ्स. ओके. सो अशा प्रकारे आपला टेस्ट नंबर फर्स्ट इंग्लिशची फॉर 7th स्टँडर्ड स्टुडंट्स ही संपलेली आहे. 20 मार्काची टेस्ट होती आपली. ओके. सो आणखीन पुढच्या टेस्ट आपण घेणारच आहोत. सो तुम्ही कनेक्ट राहा आमच्या चॅनलला, महाराष्ट्र मीडियाला, आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. होप यू विल एन्जॉय इट. थँक्यू.